मनमिळावू स्वभाव, दानशूर वृत्ती आणि कोणत्याही संकटात मदतीसाठी तत्पर धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले सचिन सोमानी यांच्या निधनानं नाशिक रोड परिसरासह कामगार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी नाशिक रोड रेल्वे मालधक्का या ठिकाणी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन, कामगार युनियन, माथाडी कामगार युनियन आणि सिटू कामगार युनियनच्या वतीनं शोकसभेचं आयोजन करण्यात आलं. शोकसभेमध्ये विविध क्षेत्रांमधील मान्यवर कामगार नेते, सहकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी सचिन सोमानी यांच्या आठवणींना उजाळा देत माणुसकीचा हाच त्यांचा खरा धर्म होता. गरजूंना मदत करणं, सर्वांना आपलेसं मानणं आणि कोणालाही निराश न पाठवणं हीच त्यांची जीवनशैली होती. अशा शब्दांमध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. वक्त्यांनी सांगितलं की सचिन सोमानी यांनी आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जपत कामगार आणि सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभाग घेतला. त्यांच्या अकाली निधनानं सोमानी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून समाजानंही एक संवेदनशील, दिलदार आणि सेवाभावी व्यक्तिमत्व गमावलं आहे. शोकसभेच्या शेवटी दिवंगत सचिन सोमानी यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी, त्यांच्या कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वरानं द्यावी अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. सभागृहात काही काळ शोकमय वातावरण पसरलं होतं. सर्व कामगार संघटनांच्या वतीनं स्वर्गवासी सचिन शेठ सोमानी यांची शोक तबेला कामगार उपायुक्त विकास माळी, माथाडी कामगारांचे मंडळाचे अध्यक्ष बिरारी, गुल्लू सेठ आनंद, शिवनारायण शेठ सोमानी, सुनील यादव, समाजभूषण कामगार नेते रामबाबा पठारे, RPI नेते संजय भालेराव, दिलीप आहिरे, भारत निकम, प्रितेश सोमानी, राजू मोकळ, अनिल आहिरे, दीपक वाघ, सुभाष आहिरे, प्रभाकर रोकडे, नितीनचंद्र मोरे, कैलास भालेराव, नाना खरे, नानाचंद्र मोरे, लखन गवळे, रवी जगताप, सुनीलचंद्र मोरे, सागर शार्दूल, जयराम जाधव, विशाल आहिरे उपस्थित होते. बोलू नाही शकत. तो खरंच राजा माणूस होता. त्याच्यासारखा माणूस आणि त्याच्यासारखा मित्र मला पण भेटणार नाही, कोणालाही भेटणार नाही. मला ह्या व्यासपीठावर जास्त बोलायची म्हणजे माझ्याकडनं तर होणार नाही. सोमानी परिवाराबरोबर मी जवळजवळ 50-60 वर्षापासून आमचा परिवार पण जोडलेला आहे आणि त्यांच्या परिवाराबद्दल म्हणजे सगळ्यांनी तर एवढी स्तुती केलेलीच आहे. मी पण एवढ्या जवळून पाहतोय. सचिनबद्दल तर बोलायचं म्हणजे बोलण्यासारखं काहीच नाही. सचिनसारखा माणूस हा जीवनात मित्र म्हणून हा मला पण नाही भेटणार आणि कोणाला पण नाही भेटणार. या माझ्या फक्त संवेदना मी आता इथं व्यक्त केलेल्या आहे. धन्यवाद मला बोलायला दिलं, पण जास्त मी बोलू नाही शकत. धन्यवाद. या दुःखद प्रसंगी आपण सर्वजण सोमानी यांचं सांत्वन करण्यासाठी सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. माझ्याबरोबर आमच्या सहकारी कामगार उपायुक्त साहेब, माळीसाहेब, बिराजसाहेब, प्रकाश, सोमानशेठ आणि त्यांचे कुटुंबीय आणि आमचे डक्याचे येथील माननीय रामबाबा पठारे असतील, भारतभाऊ असतील, परत त्यांचे सर्व मुकादम बंधू असतील, आमचे कैलास भालेराव, नाना खरे किंवा इतर सर्व संबंधित संघटना असेल, या सर्वांना सचिन भाऊंनी जे काय प्रेम दिलेलं आहे त्यांना वारंवार आठवणच राहणार आहे. कारण कामगारांचा पगार असेल, कामगारांच्या घरातील काही काम असेल, त्यांना अर्ध्या रात्री ते धावून येत होते आणि एक सहारा आपल्या कुटुंबातून, ज्याप्रमाणे सोमानी कुटुंबातून गेला तसं आपल्या कुटुंबातून पण गेलेला आहे. आणि हे दुःख सावरण्याची शक्ती या सर्वांच्या वतीनं मी माझी संघटना आणि रिपब्लिक असेल, सुटा असेल, दलित पॅंथर असेल, या सर्व संघटनेच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. माझ्या संघटनेचे नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील, माननीय आमदार शशिकांत शिंदेसाहेब यांच्या वतीनं श्रद्धांजली वाहतो. आणि मी सर्व उपस्थित कामगारांच्या वतीनं श्रद्धांजली वाहतो. करण्यात आलेले आहे. या शोकसभेसाठी उपस्थित शोकाकुल सर्व मित्र, नातेवाईक, माथाडी कामगार, इतर सर्व बंधू आणि भगिनींनो, माझा तसा फारसा संबंध सचिन शेठशी आला नाही, परंतु माथाडी मंडळात काम करत असताना एक अत्यंत धुरंधर असं काम करणारे सचिन शेठ लहान वयात जाण्याने त्यांची सोबत काम करणारे माथाडी कामगार असतील, सोबतचे इतर कार्टिंग एजंट असतील, इतर सर्व मित्र असतील, त्यांच्या ज्या भावना आहेत त्या सर्व तुमच्या
शोकसभेच्या माध्यमातून दिसून येत आहेत. खरोखर लहान वयात जाण्यामुळं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. मी ईश्वराला प्रार्थना करतो की लवकर लवकर त्यांचं कुटुंब, त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार त्या दुःखातून त्यांनी सावरून बाहेर यावेत. आणि सचिन शेटने जे काही आपल्याला मागच्या अनेक वर्षामध्ये जे मदत केली, सहकार्य केलं, वेळोवेळी आपल्याला जे काही मार्गदर्शन केलेलं आहे, आपल्या माथाडी मंडळाचा नोंदित कामगार असतील, इतर घटक असतील, त्यांच्यासोबत जे प्रेम आलेलं आहे ते प्रेम आपण असंच ज्वलंत ठेवावं. शेवटी त्यांनी जे काम केलेले त्यांची जी पोचपावती आहे ही शोकसभेला उपस्थित सर्व कामगारांच्या चेहऱ्यातून, कामगारांच्या भावनातून, मनोगतातून ते दिसून येत आहेत. खरोखर सचिन शेठच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी मी कामगार उपायुक्त आमचे दोन्ही बोर्डात यांच्या वतीनं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यात शांती मिळो आणि त्यांच्या कुटुंबात आम्ही देखील दुःखात सहभागी आहोत आणि त्यांचं दुःखातून कुटुंब आणि परिवार लवकरात लवकर बाहेर पडो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो. मुलावर, पुतण्यावर, म्हणजे पुतण्यापेक्षा माझ्या मुलासारखाच होता तो. अशा प्रसंगाची दुर्घटना आणि ह्या प्रसंगी बोलणं खरोखर काय बोलावं काय नाही बोलावं. भारत तो इतका बोलला का सर्व काही आठवणी जवळजवळ तू तुझ्या शब्दात दिल्या. सचिन आजही गळी गेल्याने त्याला जी खंत होती, मी त्याला बोलायचो नेहमी मला रिटायर कर, पण तो म्हणायचा तुम्ही आज रिटायर झालं तर मी रिटायर होईल आजच. अशा काही त्याच्या गोष्टी राहिल्या. सर्व मजा म्हणजे लहानपणापासून तर फार आत्तापर्यंत लाड कोड म्हणा काय म्हणा हे माझ्या हातून गेलेलं आहे. त्यामुळे घरात काही विचारायचं जरी ठरलं तर मी काकांना विचारल्याशिवाय काही गोष्टी करणार नाही. हा जो त्यांनी शेवटपर्यंत म्हणजे फार लहानपणापासून तर फार लग्न कार्य होईपर्यंत त्यांनी जे मला अजिबात सोडलं नाही, तो आता निघून गेला आहे. याच्यापेक्षा अजून दुःख काय राहणार माझ्याबद्दल. बोलायला भरपूर काही आहे. आणि हा त्याची जी गेल्याने जी खंत होणार आहे आमच्या परिवारापेक्षा आपल्या सर्वांवर जास्त ही जबाबदारी तो आमच्यावर टाकून गेलेला आहे. हा जो वारसा त्यांनी ठेवला, त्याला जो दिलेला होता, त्यांनी त्याचा जो हेतू होता तर मी किती वयात गेला, का गेला हे काळच ठरू शकतो. काळ आणि वेळ ही कोणासाठी थांबत नसते. भरपूर प्रयत्न केले परंतु त्याला कळून चुकलं असेल असं कदाचित मला वाटतं. आणि तो त्याच्या भावना, अपेक्षा काही न मनात ठेवता तो निघून गेला आहे. त्याच्यापेक्षा जास्त दुःख हे जितकं आमच्यावर झालं तितकं तुमच्यावरती झालेलं आहे. या भावना बघूनही मी सांगतो. परंतु ह्या दुःख पेलण्याची शक्ती आम्हाला मिळेल अशी सगळ्यांची अपेक्षा ठेवतो. आणि त्यांनी जो ठेवलेला वारसा, जी त्यांनी केलेलं काम, म्हणजे त्याला जे आत्मीयता होती ती आत्मीयता एक संस्कारामुळे मिळते. ते संस्कार त्यांनी घेतलेले होते. त्या संस्काराने त्यांनी जे काही कमवलं होतं ते केवळ पैशाने नाही पण संस्काराने कळवलं होतं. हीच अपेक्षा, ही श्रद्धांजली म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते संजय नाना भालेराव, सर्व माथाडी कामगार, उपस्थित बंधूंनी आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने माझ्याकडे शब्दसुद्धा नाही सांगायला की माझ्यासारख्या माणसांनी सचिन शेठची श्रद्धांजली व्हावी. कारण का ड्रायव्हर असेल, किन्नर असेल, कामगार असेल, सचिन शेठला मी लहानपणापासून बघतो, अतिशय छोटा असताना. कारण का एका काळी मी 10-51 जी गाडी होती आणि युवराज तात्या ड्रायव्हर होता, त्या गाडीवर मी किन्नर म्हणून काम करायचो, हमाली म्हणून काम करायचो आणि निलगिरी बंगल्यामध्ये माझं येणं जाणं कायम असायचं. तेव्हापासून
ड्रायव्हर असेल, किन्नर असेल, कामगार असेल, यांच्यासाठी सचिन शेठचा स्वभाव अतिशय होता अच्छा. यांच्यासाठी सचिन शेठचा स्वभाव अतिशय होता अच्छा. खऱ्या अर्थाने तो सोमानी घराण्याचा लाडका होता बच्चा. शेठ तुम्ही असा कोणता खेळ केले का जाता जाता तुम्ही करून टाकला गच्चा. सचिन शेठच्या जाण्याने या माथाडी कामगारामध्ये एक दुःख निर्माण झालेलं आहे. आणि सचिन शेठ बघा, स म्हणजे सहकार्य करणारा, स म्हणजे चांगला आणि न म्हणजे न्याय देणारा असा तो शेठ होता. शक्यता आदरणीय बिरार साहेब असेल, माळी साहेब असेल, प्रत्येक ठिकाणी माथाडी कामगाराचा मालकाचा वाद होतो. गेल्या 35 वर्षामध्ये या रेल्वे माल धक्क्यात कुठल्याही प्रकारचा वाद झाला नाही आणि वाद होऊनही दिला नाही. आणि सचिन शेठ सोमानी आम्ही 8 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी शम्मी शेठच्या मुलीच्या लग्नाला आम्ही जयपूरला गेलो. आणि रात्र रात्र बोलता बोलता सचिन शेठ मला म्हणाले की रामबाबा, तुम्हाला इतकं मोठं जिल्ह्याचं पद आहे, इतकं मोठं तुम्ही काम करते आहे, आठवले साहेबांसोबत तुम्ही राहते आहे, मग तुम्ही रुबाब का दिसत नाही. कसे मी दादागिरी करायची ती कोणावर. कारण का शिवनारायण शेठ असेल, गुल्लू शेठ असेल, शम्मी शेठ असेल, ओम शेठ असेल, मी यांच्यासमोर लहानचा मोठा झालो. त्याच्यामुळं मला यांच्यासोबत दादागिरी किंवा पुढारपणाची भाषा करता येत नाही. कारण का मी सुद्धा या परिवाराचा सदस्य आहे. अशा पद्धतीचं मार्गदर्शन करणारे, अशा पद्धतीचं सहकार्य करणारे, मग तो कामगार असेल, आमचे नेताजी असेल, आमचे मुकर्दम असेल, साऱ्याच परपंचच्या. आता यावेळेस जो शोकसभेचा जो कार्यक्रम केला हा सर्व माथाडी कामगारांनी मिळून केला. आणि एखाद्या शेठचं नियोजन करणं कामाचं ते सचिन शेठून शिकलं पाहिजे, सचिन शेठून मार्गदर्शन घेतलं पाहिजे. अनेक ड्रायव्हर असेल, अनेक किन्नर असेल, त्यांच्याकडून अनेक चुका झाल्या, पण तेवढ्या पुरतं तेवढं रागवणं, थोडक्यात मार्गदर्शन करणं, बोलण्यासारखं खूप आहे, टाईमही भरपूर झालाय. आणि मी सचिन शेठचं पार लासलगावपासून इतिहास सांगू शकतो, पण मी एवढं बोलणार नाही. या ठिकाणी आदरणीय कामगार उपायुक्त माळी साहेब, आदरणीय अध्यक्ष माथाडी कामगारचे बिरार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. तर माझा जो वेळ आहे मी त्यांना घेतो, इथं थांबतो आणि माझे 2 शब्द वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.